कळलं का? काय? महाराज आज पहाटेच आले गडावर. हो, बरं झालं. आणि ते यायच्या आत त्या देसायाचा विषय संपला. तेही फार बरं झालं. हो, राम राम. राम 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 राम. या. हो या काय रोजच येतो या आणि चौकशी करतो या. कधी सुरू होणार आडाचं काम? लवकर होईल. हे म्हणजे ही लष्कराची घोडी गावातल्या हिरीवर सारखी असत्यात पाणी प्यायला, तर बाया माणसांना जाता येत नाही. अडचणीचं होतं या. पाटील, महाराज आजच गडावर आले आहेत. ते सदरेवर आले की पहिला तुमचा कागद त्यांच्या पुढे करतो. करा करा. आमच्या खर्डी गावावर तुमचं उपकारच होत्यात. हो, आमचे ते कामच आहे. अहो, तुमचं आडाचं काम एव्हाना पूर्ण झालंही असतं, पण महाराज नव्हते ना इतके दिवस गडावर. तेवढं करून घ्या आठवणीनं. घेतो करून. आज कागदावर शिक्कामोर्तब झालेला मला कळलं तर मला लय आनंद होईल बघा. बरं, महाराज भेटतील का? महाराज महत्वाच्या चर्चेत आहेत. असं असं. शंभूराजे, तुम्ही शृंगारपूरला जाऊन शहानिशा केलीत याचं आम्हाला समाधान वाटलं. जी आबासाहेब, तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. यावरून तुमच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. शंभूराजे, आता तुम्ही रयतेचे झाले आहात. रयतेच्या सुखदुःखासाठी तुमचा जीव तीळ तीळ तुटतो हे बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. जी आबासाहेब, तिथे एका स्त्री कलावंतास तुम्ही वाचवलं. तिचा बाजार रोखलात. वा. आम्ही जिजाऊंच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, ही ओवी ऐकताना तुम्ही तुमचे डोळे बंद करून घेतले होते. कारण तेव्हा तुमच्या नजरेत रसिकतेपेक्षाही भाऊपणा मोठा होता आणि तो तुम्ही व्यक्तही केलात. वा शंभूराजे वा. आबासाहेब, हे आपल्याकडून आलंय आमच्या. फक्त एका गोष्टीचं भान ठेवा. आपल्या स्वराज्यातली माणसं आम्ही मोठ्या कष्टानं मिळवली आहेत. आजवर आम्ही त्यांना जपलंय त्यांच्या दुर्गुणांसकट. सर्व गुण संपन्न व्यक्ती भेटणं हे दुरापास्तच. म्हणूनच आम्ही त्यांच्या गुणांचं कौतुक करून त्यांच्या दुर्गुणांना विसरायला लावलं. आबासाहेब, पण ते खोटेपणा करतात. तुम्हाला काय वाटलं शंभूराजे? आम्हाला माहिती नाही. स्वराज्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची खडानखडा खबर ठेवतो आम्ही. आबासाहेब, मग दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडं? नाही, दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. आपण संयम मात्र नक्कीच ठेवायचा. त्यांना त्यांची चूक चार चौघात सांगण्यापेक्षा ती एकांतात सांगावी. त्यांना जाबही पुसावा, तेही खपून जातं. पण आपण त्यांना चार चौघात बोललो तर त्यांना तो अपमान वाटतो. पण आबासाहेब, मग अपमानाच्या पाठोपाठ येते ईर्ष्या, सूड, दुरावा आणि मग तिरस्कार. शंभूराजे, जगातल्या प्रत्येक मोठ्या घडामोडीच्या मागचं कारण एकच, अपमान. मग ते रामायण असेल, महाभारत असेल, नंदकुळाचा नाश असेल. शंभूराजे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शब्दांनी झालेली जखम भरून काढणारं औषध अजून तरी वैद्यांच्या बटव्यात आलेलं नाही. आबासाहेब, आमच्याकडून आगळीक घडली असं आपल्याला वाटत असेल तर आम्ही माफी मागतो अनाजी पंतांची. नको. एकदा सुटलेला बाण आणि निघालेला शब्द पुन्हा माघारी येणे नाही. तो तसा येऊही नाही. निदान राजाने तरी तो तसा घेऊ नये. आबासाहेब, आम्हाला तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य आणखी वाढवायचं. असं वाटतं किती गोष्टी आहेत अजून करायच्या, आणि ही जबाबदार मंडळी अशी वागतात. शंभूराजे, अनाजी पंत, निराजी पंत, मोरो पंत कैक वर्षांपासून आमच्या बरोबर आहेत.
अनाजी पंतांचं हे काम मोठं आहे. आपण जेव्हा आग्र्याला गेलो होतो तेव्हा राजगडाची जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रसंगी त्यांनी तलवारही गाजवली आहे. राहुजी सोमनाथ तर तुमच्याबरोबर 2 वर्ष औरंगाबादेस होते. आपल्या स्वराज्याचे पहिले प्रतिनिधी. वराड लुटीत ते आमच्या बरोबर होते. बाजी घोरपड्यावर आम्ही जेव्हा हल्ला केला तेव्हा देखील ते आमच्या बरोबर होते. निराजी पंत ते तर आग्र्यात आपल्या बरोबर सावलीसारखे हिंडत होते. तुम्ही देखील पाहिलंय ते. मोरू पंत आपल्या स्वराज्याचे मुख्य प्रधान. अनेक मोठमोठ्या लढाया मोहिमा त्यांनी सांभाळल्या. राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या पायरीवर बसण्याचा मान मिळवलाय त्यांनी. ही सगळीच माणसं आमच्या अंतःकरणातली माणसं आहेत. त्यांना जपा. पण आबासाहेब, त्यातलीच काही माणसं आज अशी का वागतात? काय कमी आहे त्यांना स्वराज्यात? काय दिलं नाही स्वराज्यानं त्यांना? आबासाहेब, अनाजी पंतांना तर 10,000 सोन्याच्या मुद्रा वेतन मिळतं. मग तरी सुद्धा त्यांनी अशा छोट्या मोठ्या भेटी नजरण्यांची अपेक्षा धरावी? ह्या सगळ्या सवयी म्हणजेच मंत्री भ्रष्ट करण्याच्या सवयी बाहेरची व्यवस्था लावते मुद्दाम. आणि एकदा का हे नजराणे स्वीकारण्याची सवय झाली आणि नंतर ते यायचे थांबले की मग या नजराण्यांची मागणी सुरू होते. साधा मनुष्य धर्म येतो. आणि शिवाय ही सगळी मंडळी आता अशा जागी येऊन बसली आहेत जिथे त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नकोय त्यांना. ही गोष्ट आली आहे आमच्या लक्षात. तुम्ही काळजी करू नका. आम्ही बघू काय ते. आबासाहेब, आमच्यासाठी काय आज्ञा? आज्ञा कसली युवराज? हा फक्त एका गोष्टीचं भान ठेवा. जी. समोरच्या व्यक्तीचा मान, त्याचं वय लक्षात घेऊन त्यांच्याशी बोला, वागा. ते अत्यंत महत्वाचं आहे आणि गरजेचंही आहे. जी. शंभूराजे, तुम्ही मुळातच कवी मनाचे. त्यामुळे राज्यकारभार कसा करावा, मंत्री कसा असावा, भ्रष्ट कारभार कसा नसावा, हे सगळं तुम्ही तुमच्या काव्यातून लिहिता. पण मग प्रत्यक्षात काही उणदुणं झालं तर तुम्हाला ते खपत नाही, सहन होत नाही. म्हणूनच आबासाहेब, आमची एक विनंती आहे. आम्हाला आपल्या सोबत ठेवावं. कारण आबासाहेब, काही वावगं दिसलं तर आम्ही नाही डोळे झाक करू शकत. जर चूक असेल तर त्याला चूक म्हणणार आम्ही. चूकच म्हणायचं. परंतु शंभूराजे, तुम्ही उद्याचे राजे आहात आणि राजांनी वैद्यासारखं वागायला हवं. म्हणजे कडू औषध देताना मधात घालून द्यायला शिकलं पाहिजे. त्याने रोगही जातो आणि खाणाऱ्याचं तोंडही कडू होत नाही. जी. अहो, कवा यायचं महाराज? अनाजी पंत गेलेत महाराजांना आणायला. ते घेऊनच येतील त्यांना इथे. तानाजी पंत, तुम्ही स्वराज्याचे सूरनीस, अनुभवी आहात. तुमच्यावर मोठी जबाबदारी. आम्ही गड उतरतो तो तुमच्या भरोशावर. पण आमच्या माघारी गडावर छोट्या मोठ्या रुजवाती, तक्रारी होतात. ते काही मनास येत नाही. क्षमा असावी महाराज. आमच्या हातून काही अधिक उणे घडले असेल तर. नाही नाही अनाजी पंत, तसं काहीही नाही. परंतु महाराज, युवराज आमचा 4 चौघात अपमान करतात. ते जर तसं वागत असतील तर त्यांना समज दिली जाईल. पण आपल्या हातून काही आगळीक घडलेली नाही ना? नाही, नसेलच घडली. शंभूराजांना मात्र ती दिसली असेल. कसं आहे अनाजी पंत, एखादा घोडा खोडील निघाला तर आपण काय करतो? तो घोडा बदलून घेतो. पण तरुण मुलगा त्याच घोड्याला लगाम घालण्याची ईर्ष्या बाळगतो. वयाचा परिणाम.
शंभूराजे हे गरम रक्ताचे आहे. काम करण्याची इच्छा, हिम्मत आणि बळ सगळंच आहे त्यांच्याकडे. अगदी लहानपणापासून आम्हाला खूप जवळनं बघत आलेत ते. त्यामुळे थोडं जरी उणं दुणं झालं तरी लगेच झडप घालतात. आपण जपलं पाहिजे. ठीकच आहे, पण युवराज आमची तमा बाळगत नाहीत. रागाने बोलतात, रागावतात. नानाजी पंत ते खडं बोलतात. पूर्वीपासून तसंच बोलत आले आहेत. मिर्झा राजा जयसिंग, दिलेर खान, फौलाद खान, खुद्द बादशाह सलामतांशी देखील ते असेच बोललेत. आणि तेव्हा त्यांचं वय होतं ते किती, 9-10 वर्षांचे होते फक्त. तरी देखील कचरले नाहीत. आजही कचरत नाहीत. आम्ही एवढे स्वराज्यासाठी पळालो, एवढ्या खस्ता खाल्ल्या. नानाजी पंत, स्वराज्यासाठी आपण सगळ्यांनीच खस्ता खाल्ल्यात. आणि म्हणूनच हे सिंहासन आपण निर्माण करू शकलो. आम्ही जमीन मोजली. आपण जमीन मोजली ते मोठंच काम, पण जमीन जिंकणंही तितकंच महत्वाचं, नाही का? जिंकलं ना त्यांनी नाशिक, भिवंडी, विक्रमगड, थेट भागानगर पर्यंत जाऊन पोचले ना. गोव्याचा प्रदेशही केला ना काबीज. अहो, वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षापासून हातात तलवार घेऊन पळत सुटलेत, जिंकत सुटलेत. काय युवराज आहेत म्हणून नुसते लोळत पडलेत का छंदी फंदी आहेत? नानाजी पंत, आजपर्यंत कोणता हट्ट धरलाय त्यांनी आमच्या जवळ? त्यांचा हट्ट फक्त एकच, स्वराज्य. हे सारे मान्य आहे महाराज. मिर्झा राजांच्या छावणीत जाऊन राहिले, आग्र्यात आमच्या बरोबर कैदेत राहिले, मथुरेला वनवास भोगला, मथुरेपासून राजगडापर्यंत चालत चालत आले. आजपर्यंत एकाच शब्दानं तरी कधी बोललेत का? केवढी मोठी गोष्ट आहे ही नानाजी पंत, केवढं वैभव हे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे. तुमचा युवराज कवी आहे, प्रतिभाशाली आहे, ग्रंथ निर्माण करतो, तलवार चालवतो, निर्व्यसनी आहे, स्त्री अत्याचाराबद्दल जागरूक आहे, रयतेचा जिव्हाळा आहे. नानाजी पंत, आम्हाला अजूनही आठवतं, झुंजारगडावरील युद्धात एका मावळ्याचा पाय मोडला होता. शंभूराजेंनी त्याचा पाय स्वतःच्या खांद्यावर घेऊन बरा केलाय. प्रत्येक गोष्टीत स्वतःहून पुढाकार घेतात. या इतक्या सगळ्या गोष्टींचं काहीच मोल नाही. असं कसं? आम्हाला कौतुक आहेच महाराज. मग नाराजी का? कशासाठी? ते शिस्तप्रिय आहेत म्हणून? त्यांनी नागोजी भागोजीचा न्याय फिरवला म्हणून? का त्यांच्या नजरेस नजराणे दिसले म्हणून? नाही महाराज, आमच्या हातून काही गुस्ताखी घडली असेल तर. गुस्ताखी कसली? एक गोष्ट लक्षात ठेवा, उमलत्या फुलाचं जर आपण कौतुक केलं नाही तर त्याचा सुगंध आसमंतात कसा दरवळेल? आपण रांगणाऱ्या मुलांना चिवकाऊच्या गोष्टी सांगतो का? मोठे झाल्यानंतर त्यांच्या पंखात गरुड झेपेचं बळ यावं म्हणून. पण मग महाराज, एक विनंती करतो. जरूर. त्यांचे अधिकार स्पष्ट केलेत तर फार बरं होईल. काय असतात युवराजांचे अधिकार? ते आम्ही लवकरच स्पष्ट करू अण्णाजी. पण एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा, शंभूराजे हे विधिवत धर्मसिद्ध युवराज झाले आहेत. त्यांचे अधिकारही मोठे आहेत. पाटील बुवा, काय आडाचं पाणी घेऊन आलात? कशाचं आड महाराज? अहो, अजून कुदळ बी मारलं नाही. निराजी पंत,
त्यांचा आड मंजूर करून घ्या असा आदेश दिला होता ना आम्ही. मग काम का थांबलं? असं कासवाच्या गतीनं काम झालं तर स्वराज्य सशाच्या वेगानं कधी पळणार? महाराज, क्षमा असावी, पण आपण मंजूर केलेल्या कागदावर आपली शिक्कामोर्तब झाली नाही. मग काम कसं सुरू करणार? आणि खर्चाच्या मोहरा तरी कशा अदा करणार? बस. महाराज, पूर्वी आपण गडावर नसला तरी आऊसाहेबांच्याकडे कुळमुक्त्यारपद होते, त्यामुळे त्यांच्याकडे शिक्के कट्यार होती. ती गडावर आता कुणाकडे नाहीत. ही अडचण झाली तर ठीक, घ्या तो पाटील बुवांचा कागद. पाटील बुवा, आम्ही तुमची माफी मागतो. असं काय महाराज? माफी कशाबद्दल? देव माणसं कधी माफी मागतात वय? कामात दिरंगाई झाली, आमच्या हलगर्जीपणामुळे मनस्तापही झाला असेल. निराज पंत, उद्याच कुदळ मारून कामाला सुरुवात करा. जी. येसो एक विचारू? तुम्हीच न्यायबुद्धीनं त्याचं उत्तर देऊ शकता. अगं बाई, आज आमच्या हातात न्यायदंड? येसो, आम्ही खरंच चुकीचं वागतो का हो? कशाबद्दल? आम्ही जे काही वागतो, बोलतो, निर्णय घेतो ते बरोबर असतात की केवळ आम्हालाच बरोबर वाटतात, इतरांना चुकीचे वाटतात? युवराज, आज खूप दिवसांनी वाटलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय. मी जे काही वागतो ते इतरांना आवडत नाही. तुमच्या विचारांचा आणि बुद्धीचा वेग अफाट आहे. असेल कदाचित. तुम्ही शृंगारपूरला गेलात, स्वराज्यद्रोह पकडलात. असं कोणी जात नाही हो ऐशो आराम सोडून. पण तुम्ही गेलात, स्वराज्यासाठी गेलात. तुम्ही जाऊ नये असं इतरांना वाटतं. समोर काही चुकीचं घडत असेल तरी तुम्ही अनुमती द्यावी असंच वाटतं त्यांना. मग द्यावी आम्ही अनुमती? करावी आम्ही डोळे झाक? नाही, तुम्ही त्यात राजकारण साधावं. भावना आणि अधिकार यांच्यात गल्लत न करता सुवर्णमध्य साधावा, जो आपल्या आबासाहेबांनी साधला. तो आम्हाला साधता येईल? तुम्हाला काय अशक्य आहे युवराज? आऊसाहेब, कशा? खरं तर तुम्हाला नित्यनेमानं भेटायची इच्छा असते, पण नाही जमत. हा, परंतु एक आऊसाहेब, आम्ही जिथे कुठे असू तिथे तुमच्या आठवणींचे बुरुज उभे असतात आमच्या मागं पुढं. तुम्ही उच्चारलेला एक अनेक शब्द आमच्या कानात घुमतोय असा भास होतो आम्हाला. तुम्ही सांगितल्या शिकवल्या अनुभवांच्या मशालींचा प्रकाश असतोच असतो, पण तरीही कोण जाणे खूप खूप उणीव भासते हो साहेब तुमची. तुम्ही होता तेव्हा शिक्के कट्यार तुमच्या हाती होती, आम्ही विनखोर होतो. पण आता हा वसा दुसऱ्यांच्या हाती सोपवण्याची वेळ आली. आता तुमच्या नंतर तुमच्या इतके सक्षम हात कोणाचे असतील हे आम्ही अजून ठरवलं नाही. हो, पण आऊसाहेब, तुमच्याच आशीर्वादानं हा निर्णय आम्ही उद्याच घेऊ. सोयरा राणी साहेब, पुतळा राणी साहेब, सकवारबाई, येसूबाई, मोरोपंत, बाळाजी पंत, कोण
आऊसाहेब आता तुम्हीच सांगावं कोण कोणाच्या हाती सुपूर्द करावी आम्ही स्वराज्याची शिक्के कट्यार. कोणाचे हात समर्थपणे पेलतील आपल्या स्वराज्याचे शिक्के कट्यार. आऊसाहेब आशीर्वाद असू दे.